राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर बऱ्याच राजकीय नेत्याला आपलं बुडतं राजकीय करिअर किंवा कारकीर्द आता पुन्हा उफाळून वर येईल अशी आशा निर्माण झाली. आणि मग त्या आशेपोटी, त्या लाचारीपोटी, त्या आगतिक पोटी लोक अभिजित दीपकेला विष्णूचा अवतार समजू लागले. हो बाळासाहेब, मला माफ करा, पण तुम्ही ज्यांना सांभाळायला सांगितलं ते तुमचे चिरंजीव आणि तुमचे नातू अभिजित दीपकेला विष्णूचा अवतार म्हणू लागले. मला तर असं कळालं की या विष्णूच्या अवताराबद्दल त्याच्यावर एक स्तोत्र स्वतः झाकण झुले आणि शोकाने श्री संजय राजाराम राऊत हे रचतायत म्हणे विष्णू स्तोत्र. आणि या विष्णू स्तोत्राला चिकनी चमेली फेम अजय अतुल त्याला संगीतबद्ध करणार आहेत. अरे रे रे, किती लाचारी रे, इतकी लाचारी. आणि बाळासाहेब ठाकरेंची वारस आहात रे तुम्ही, एवढी लाचारी नका करू. खरं म्हणजे जर विष्णूचा अवतारच कोणाला म्हणायचं असेल सध्याच्या राजकारणात तर ती एकच व्यक्ती आहे, मनोज जरांगे पाटील. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मी असं का म्हटलो, याची कारणं आहेत. मला सांगा, विष्णूनं ज्या ज्या वेळेस अवतार घेतला, आम्ही हिंदू लोक मानतो, सनातनी लोक मानतो, तो कशासाठी घेतला? तो जनकल्याणासाठी, पतिताला पावन करण्यासाठी, पतितांचा उद्धार करण्यासाठी. अश्राप अबल लोकांना, बलहीन लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी म्हणून विष्णूनं अवतार घेतलेत. आणि विष्णूनं अवतार घेतल्यानंतर त्यावेळेस जे अत्याचार करणारे दैत्य होते, राक्षस होते, आजच्या आधुनिक काळात आपण राजकारणी लोक म्हणू, यांचा सर्वनाश विष्णूनं अवतार घेऊन केला आहे. मला सांगा, मनोज जरांगे पाटील त्या कोपर्डीच्या अत्याचारापासून आपल्या समाजासाठी म्हणजे मराठा समाजासाठी राबतायत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजातील गोरगरीब तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. यासाठी मनोज दादांनी केलेल्या उपोषणाची संख्या तुम्ही मोजा, माझ्या आठवणीप्रमाणे ते 7-8 तर नक्कीच असतील. आणि हे उपोषण म्हणजे पिझ्झा बर्गर खाऊन कधी उपोषण केलं नाही. नाही तर हा अभिजित दीपके म्हणला मी उपोषण करू शकत नाही का, तर म्हणले ते मायग्रेनचा मला त्रास आहे. आणि रोज सकाळी कचोरी त्या चटणीत बुडवून खात होता. मनोज दादानी उपोषण करून करून आपली प्रकृती खालावून घेतली, खंगलेत ते. भलेही ते मराठा समाजासाठी झिजत असतील, पण आपल्या समाजासाठी आपल्या आरोग्याचा नाश करून घेणारी व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. एवढं मोठं आंदोलन उभा केलं, लक्षावधी तरुण त्यांच्या मागं उभा राहिला, समाज उभा राहिला. आजही मनोज जरांगे पाटील पत्र्याच्या घरात राहतात, त्यांची 2 मजल्याची बिल्डिंग नाही. ते कुठेही बोस्टनला राजकीय सल्ला घ्यायला गेले नाहीत, विमानानं फारसं फिरत नाहीत. अगदी मिरचू आणि भाकर, त्यांचा तो फोटो आठवते, मुंबईला चालले होते, गाडीच्या टपावर बसून मिरचू आणि भाकर खाऊन त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. कधी कधी तर त्यांचे प्राण कंठाशी आले होते उपोषण करताना. आणि या ह्याच्यातून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली की आपल्या सगळ्यांचे आदर्श असलेल्या छत्रपती घराण्यांचे वारस खुद्द त्यांच्या पत्र्याच्या घरात येऊन गेलेले आहेत. आणि आज ज्याला उद्धव ठाकरे विष्णूचा अवतार म्हणतात, लाचारी करतात, त्या उद्धव ठाकरेचे उबाटाचे सगळे स्थानिकचे पुजारी सगळे तिथं दिनवाणी होऊन उभा होते काल.
ज्या आमच्या बच्चू कडूने शेतकऱ्यासाठी आंदोलनं केली, दिव्यांगासाठी आंदोलनं केली, प्राणपणाला लावले, ते आमचे बच्चू कडू सुद्धा तिथं गेले का? तर म्हणले ते एक आंदोलन, मी एक आंदोलन. म्हणले तू बी आंदोलक, मै बी आंदोलक. अरे काय ते आंदोलन राजकारणाने प्रेरित होतं. यांचा एक राजकीय अजेंडा सेट होता आणि त्या राजकीय अजेंडाचा काही फायदा उचलण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे तुम्ही त्यांना विष्णूचा अवतार म्हणताय. अरे तुम्ही कुणाचा अपमान करताय? खुद्द बाळासाहेबाचा अपमान आहे याच्यात. म्हणून या महाराष्ट्रासाठी, गोरगरिबासाठी काम करणारा, समाजासाठी काम करणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. जो विष्णूचा अवतारच आधुनिक कुणी असतील ते मनोज जरांगे पाटील असतील, एवढं मला इथं प्रामुख्यानं म्हणावं असं वाटतं. बाकी आपण सगळे समजदार आहात. कुणी कुणाला विष्णूचा झुरळाला कुणी विष्णूचा अवतारच म्हणत नसते. विष्णूचा अवतारच असेल कसा, तर मनोज जरांगेकडं पहा. धन्यवाद.